How are you, students? Welcome to all of you. I hope you are safe at home and enjoy the online class. Last period, we studied a lesson called Nujo's project. In it, Nujo meets with Akshay. Nujo wants to project of human body parts. You know very well. So he comes to Earth from planet Mars. On Earth, Akshay introduces Nujo, the human body parts, by showing him so many models, charts, books, and a tablet. After studying all these human body parts, Nujo goes back to home, means Mars. Today, now, we are going to study the questions that we have. There are total 6 questions, from which the first question I am going to read here. But before that, I explained it in Marathi. विद्यार्थी मित्रों नमस्कार. घरी आहात, सुरक्षित राहा अशी अपेक्षा बाळगतो. मागच्या तासात आपण नुजो प्रोजेक्ट हा लेसन पाहिला. या लेसन मध्ये नुजो प्लॅनेटवर जे मार्स प्लॅनेट असतं त्यावरून येतो. अक्षयची आणि त्याची संवाद होतो. नुजोलाही प्रोजेक्ट बनवायचा असतो आणि नुजोच्या प्रोजेक्टचं नाव ह्युमन बॉडी पार्ट्स. अक्षय त्याला सांगतो की माझ्याजवळ खूप सारे मॉडेल्स आहे, चार्ट्स आहे, बुक्स आहे, टॅबलेट आहे. हे सगळं त्याला दाखवतो आणि मग नुजो त्यावरती काही छोटी छोटी प्रश्न त्याला विचारून सगळी माहिती तो गोळा करतो आणि गोळा केलेली माहिती मग त्याचं ते बझर जे आहे स्पेसशिपचं ते वाचतं आणि नुजो मग पुन्हा आपल्या घराकडे, जिथून तो आला होता म्हणजे मार्स ग्रहावरून तो आला होता, त्या घराकडे जातो. हे मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं. विद्यार्थी मित्र, आज आपण जे पाहणार आहोत ते या लेसनशी असणारी जी एक्सरसाइज आहे, पॉइंटर्स आहे, ऍक्टिव्हिटीज आहे, त्या ऍक्टिव्हिटीज आपण इथं पाहणार. सो ओपन युअर बुक अँड सी द पेज नंबर 15. नाउ स्टुडंट्स, here are some figures from Nujo's project. But sadly, he has made some mistakes in drawing and labeling them. Help him correct his mistakes. विद्यार्थी मित्र, इथे पहा पुस्तकामध्ये 15 नंबरच्या पानावरती नुजोनं त्याच्या प्रोजेक्टसाठी काही फिगर्स, काही आकृत्या त्याने काढलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांना त्यांनी नावं सुद्धा दिली. त्या ज्याला बॉडी पार्ट्स म्हणतो नावं दिली, परंतु ते काही जे लेबल त्याने दिलेले आहेत ते चुकलेले आहेत. तर आपण आता नुजोला आपण मदत करणार आहोत आणि त्या ज्या काही त्याने केलेल्या ज्या मिस्टेक्स आहेत, चुका आहेत, त्या चुका इथे आपण दुरुस्त करणार आहोत. So let's see. Now on the page number 15, there are 4 pictures given here. Can you tell me what is the picture about in the blue box? Yes, that is right. An elephant. Very good. Here, Nujo has labeled trunk as a tail. The feet, however, are properly labeled.
that is four legs or front legs and hind legs. So now let's correct the picture and we will write here the trunk where he has written the tail to the trunk. Have you corrected? पहा, या 15 नंबरच्या पानावरती पहिलं जे पिक्चर निळ्या बॉक्समध्ये दिलेलं आहे ते कशाचं आहे? हत्तीचं आहे. नुजोनं ते चित्र काढलंय, परंतु ते चित्र काढत असताना आणि त्याला विविध हत्तीच्या अवयवांना नाव देताना नुजोने चूक केलेली आहे. त्याने काय केलंय पहा, त्या चित्रामध्ये पाय जे त्याने दाखवले हत्तीचे ते पाय बरोबर त्याने लेबल केले. म्हणजे फोर लेग्स किंवा त्याला आपण फ्रंट लेग म्हणतो, म्हणजे पुढचे दोन पाय, हाइंड लेग्स म्हणजे मागील पाय, हे बरोबर त्याने प्रॉपरली लेबल केलेलं आहे. पण त्यानं काय केलंय, जी हत्तीची सोंड आहे ती दिसते तुम्हाला, पहा चित्रात दिसते. ती जी हत्तीची जी सोंड आहे या सोंडीला त्यानं काय म्हटलंय? शेपटी. तर आपल्याला तिथे जी त्याने सोंडीला शेपटी म्हटलेलं आहे तिथे ती शेपटी नसून ती हत्तीची काय आहे? सोंड. म्हणजेच आपण तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रंक. नाउ कम टू द सेकंड पिक्चर. The second picture is about the ox, which is given in the green box. आता आपण जरा दुसऱ्या पिक्चर कडे या बरं. दुसरं पिक्चर हे ग्रीन बॉक्स मध्ये दाखवलेलं आहे आणि ते कशाचं आहे? ऑक्स. ऑक्स म्हणजे काय? बैल, बुल, ज्याला आपण काय म्हणतो? बुल किंवा ऑक्स. तर ते ग्रीन बॉक्स मध्ये ते दाखवलेलं आहे. बट हिअर इज ऑल्सो नुजो हॅज मेड सम मिस्टेक. इथे नुजोनं मात्र थोडीशी चूक केलेली आहे. लेट्स वी विल करेक्ट इट वन बाय वन. तर आपण ती काय चूक नुजोना केली ती आपण इथे दुरुस्त करूया एक एक करून. चलो ठीक आहे. In the picture of ox, Nujo has labeled horns as a tusk. काय केलंय? या बैलाच्या पिक्चरला किंवा चित्रामध्ये नुजोनं काय केलंय? जे ते बैलाला हॉर्न्स असतात. हॉर्न्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय हॉर्न्स? येस, इन मराठी वी से दॅट शिंग, शिंगे. तर त्याने जे शिंगे दाखवले त्याला त्यानं काय लेबल केलं? करेक्ट. काय? अ टस्क. टस्क म्हणजे काय? सुळे. टस्क म्हणजे काय? सुळे, धारदार दात, मोठाले दात, पॉइंट. तर त्याने ते टस्क दाखवले. तर तिथे एक चूक केली त्याने. द बॅक ऑफ द ऑक्स इज शोन करेक्टली. त्याने पहा तिथे पाठीला बॅक म्हटलंय, BACK, बॅक. बॅक म्हणजे काय? पाठ. बैलाच्या पाठीला त्यानं बॅक म्हटलेलं आहे, ते बरोबर म्हटलंय. बट इन्स्टेड ऑफ हूज, ही लेबल्ड पॉक्स. पण ते जे आता गाईला, बैलाला, घोड्याला काय असतात? खूर असतात. काय म्हणतो आपण त्याला? खूर. त्या खुरांऐवजी त्याने काय तिथे लिहिलंय किंवा लेबल काय केलंय? पॉच. काय लेबल केलंय? पॉच. पॉच म्हणजे काय? माहिती तुम्हाला? पंजे. आता तुम्ही सांगा, बैलाला, गाईला, घोड्याला, गाढवाला किंवा शेळी, बकरी यांना पंजे असतात का? नाही. तर त्यांना काय असतं? खूप. खूप.
HOOF आणि त्याचं अनेक वचन काय hooves. काय hooves. So in the picture of ox, Nuzo has labeled horns as a tusk. The back of the ox is shown correctly, but instead of hooves, he labeled paws. Now let's correct it. तर आपण त्याला आता इथे दुरुस्त करूया. त्याने हॉर्नला काय म्हटलंय टस्क म्हटलंय. सो राईट हॉर्न इन्स्टेड ऑफ टस्क. तर आपल्याला त्या टस्क जे लिहिलंय त्याने तिथे आपल्याला काय लिहावं लागणार आहे हॉर्न. कारण गाईला बैलाला काय असतात हॉर्न असतात शिंगे असतात. अँड राईट हूव्स इन्स्टेड ऑफ पॉज. आणि काय लिहायचंय आपल्याला तिथं त्याने पॉज लिहिलंय PAWS. तर त्या पॉज ऐवजी आपल्याला काय लिहायचंय तिथं hooves. काय लिहायचंय hooves. Because of an ox does not have paws, but it has hooves. कारण तुम्हाला माहिती आहे बैलांना काही पंजे नसतात. बैलांना काय असतात खूर असतात. ओके. सो now the picture is correct. Now come to the third picture. Now tell me, the third picture is about a bird. कशाचं पिक्चर आहे बरं तिसरं पक्ष्याचं आहे बरोबर. Which is given in the brown box. कोणत्या रंगाच्या बॉक्समध्ये दिलेलं ते ब्राऊन तपकिरी. त्या तपकिरी रंगाच्या बॉक्समध्ये एका पक्ष्याचं चित्र दिलेलं आहे. आता तेही आपल्याला काय करायचंय करेक्ट करायचं. सो नाऊ लेट्स करेक्ट इट. Nuzo labeled beak, claws and tail properly. आता तुम्हाला माहिती आहे पक्षाच्या चोचीला काय म्हणतो आपण बीक. व्हेरी गुड. पक्ष्याला जे नखे असतात त्या नख्यांना काय म्हणतो आपण क्लॉज. हेही बरोबर. पक्ष्याला काय असते शेपटी. हेही बरोबर. मीन्स Nuzo labeled beak, claws and tail properly. त्याने बरोबर ते त्याने दाखवलंय. But one mistake he has committed. पण त्याने तिथे एक चूक केली आहे. आता काय चूक केली पहा. That he has drawn antenna to a bird. पक्षाच्या डोक्यावरती त्याने काय दाखवले अँटिना दाखवले. दिसतंय ना पिक्चर मध्ये तुम्हाला चित्रात दिसतंय ना. त्याने काय दाखवलंय अँटिना दाखवले. डिअर स्टुडंट्स यू नो व्हेरी वेल. विद्यार्थी मित्र तुम्हाला चांगलं माहित आहे बर्ड्स डू नॉट हॅव अँटिना. पक्ष्यांना अँटिना असतात का नाही. मग कोणाला असतात अँटिना. येस अ स्नेल. कोणाला असतात स्नेल बोगस घ्यायला असतात. अँटिना हा पक्ष्यांना नसतो. सो नाउ प्लीज इरेज द अँटिना अँड करेक्ट द पिक्चर. म्हणून तुम्ही तो जो शब्द त्याने इथं अँटिना म्हटलंय तो शब्द तुम्ही काय करा फोडा काढून टाका. आणि ते अँटिना जे त्याने दाखवले तेव्हा काढलेत ना पिक्चर मधले तेही तुम्ही काय करा इरेज काढून टाका खोडून टाका. Now we have corrected the third picture also, which is drawn by Nuzo. Okay? Yes, good. Now come to the last picture. आता आपण ह्या चौथ्या पिक्चर कडे येणार आहोत. Which is about a fish. कशात चित्र येते बाळांनो माशाचं. Come to the last picture, which is about a fish. Fish म्हणजे काय मासा. And it is given in the box that is in pink color. कोणत्या रंगाच्या बॉक्स मध्ये दिले ते
दिसते तुम्हाला? कोणता रंग आहे तो? इट इज गिवन इन द बॉक्स दॅट इज इन which color? Yes, very good. Pink color. What is this? Pink color. Okay. Now, for the picture of fish, I is labeled by Nujo is proper. त्याने पहा, जो मासा त्याने काढला आहे आणि त्याला जो डोळा दाखवला आहे I आणि त्या डोळ्याला बरोबर त्याने लेबल केले, नाव दिलंय आय. ते त्याने बरोबर केलंय, प्रॉपर केलंय, करेक्ट केलंय. ओके. पण त्याने एक चूक केली. त्याने मध्ये काहीतरी दाखवून त्याने चूक केली. तर त्याने त्याला इयर म्हटलं आणि सरते शेवटी सुद्धा पहा त्याने शेपटीला विंग म्हटलंय. आता विद्यार्थी मित्र, तुम्हीच सांगा, खऱ्या अर्थानं मासे जे असतात, माशांना शेपटी असते का? तर अजिबात नसते. पण त्याने त्याला विंग असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला नुजोनं काढलेलं जे चित्र आहे ते चित्र आपल्याला आता दुरुस्त करायचं आहे. त्या चित्रामध्ये त्याने आय हा जो शब्द दिला आहे किंवा ते लेबल केलं आहे ते अगदी बरोबर आहे. फक्त त्याने माशांना कान असतात असं तो म्हणतो आहे. तर माशांना कान असतात का रे? तर अजिबात नाही. तर माशांना काय असतात? कल्ले. कल्ले या शब्दाला इंग्रजीमधून गिल्स असं म्हणतात. काय म्हणतात? गिल्स. म्हणून आपण इथे आता दुरुस्त करणार आहोत. इन्स्टेड ऑफ द वर्ड इयर यू हॅव टू चेंज ऑर राईट gills, as well as instead of the word wing you have to write there tail. ओके. तर या पद्धतीनं आपल्याला आता काय करता येईल? ते दुरुस्त करता येईल. म्हणजे त्यानं जे काढलेलं जे चित्र आहे ते आपल्याला व्यवस्थित करता येईल. So dear students, we have completed here a one activity or the point number 1. Here are some figures from Nujo's project, but sadly he has made some mistakes in drawing and labeling them. So we all of you helped him as well as corrected his mistakes which he had made in his projects. Okay. Now dear students, come to the page number 16. There is a second activity. Second activity is that I am going to read first. Nujo is revising his project on body parts using the Q&A, means question and answer method. Read the following and add more questions and answers on the same topic. विद्यार्थी मित्रो, इथे पहा, नुजो जो प्रोजेक्ट करतो आहे त्या प्रोजेक्टसाठी त्याने क्वेश्चन आणि ॲन्सर म्हणजे प्रश्न उत्तराची मेथड वापरून तो आपल्या प्रोजेक्टबद्दल उजळणी करतो आहे. तर इथे आपल्याला 2 बॉक्सेस दिलेले आहे, ए बॉक्स आणि बी बॉक्स. ए बॉक्समध्ये 5 एकूण प्रश्न आहेत आणि बी बॉक्समध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. तर हे ए आणि बी बॉक्समध्ये त्याने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तो स्वतःच देतोय, स्वतःच तो रिवाईज करतोय, स्वतःच त्याची उजळणी घेतोय. तर आपण ते वाचूयात म्हणजे आपल्याही लक्षात येईल नेमकं तो कशा पद्धतीनं with the help of question and answer method he is revising his project, that is the body parts. Okay, now let's see the first question. What is, do birds have wings? Yes, they do. पक्ष्यांना पंख असतात का? असतात. ओके, हा त्याचा उजळणीचा भाग आहे. डज अ लायन हॅव अ ट्रंक?
सिंहाला सोंड असते का? नो इट डझंट. डू एलिफंट्स हॅव इयर्स? येस, बिग इयर्स. तो काय म्हणतोय की हत्तींना मोठमोठाले कान असतात का? तर तो म्हणतोय येस, बिग इयर्स. तो उजळणी करतोय. डज अ बफेलो हॅव अ टस्क? नो इट डझंट हॅव टस्क बट इट हॅज हॉर्न्स. बफेलो तुम्हाला माहिती आहे, बफेलो म्हणजे काय? म्हैस. म्हशीला सुळे असतात का? तर तो उजळणी करतोय नो इट डझंट हॅव टस्क बट इट हॅज हॉर्न्स. तर म्हशीला सुळे नसतात, तर म्हशीला काय असतात? शिंग असतात. In the last, that is the last question, he asks himself, does a fish have ears? No, it doesn't. तो म्हणतो माशांना कान असतात का? तर तो म्हणतो नाही. तर ए बॉक्समध्ये ही ॲक्टिव्हिटी होती. नाव कम टू द बी बॉक्स. द फर्स्ट क्वेश्चन ऑफ द बिग बॉक्स इज, कॅन अ बुल मूव इट्स हेड? यस इट कॅन. बैल जो असतो, बुल म्हणजे बैल, ऑक्स म्हणजे सुद्धा बैल, तर तो त्याचं जे डोकं असतं ते डोकं तो हलवू शकतो का? तर यस इट कॅन. सेकंड क्वेश्चन, कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? जो बैल असतो तो बैल त्याची शिंग हलवू शकतो का? म्हणजे मूव करू शकतो का? फिरवू शकतो का? नो इट कांट. तो फिरू शकत नाही. नाव थर्ड क्वेश्चन, कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हाइंड लेग्स? तो जो बैल असतो तो बैल मागील पायावरती उभा राहू शकतो का? तर तो म्हणतोय आय डोंट नो. त्यानंतर कॅन लायन्स फ्लाय? सिंह हवेत उडू शकतात का? तर नो दे कांट, नाही उडू शकत. अँड लास्ट वन इज, कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? अक्षय हा उजव्या हातानं लिहू शकतो का? तर येस ही कॅन. अँड द लास्ट इज, कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? नो ही कांट. अक्षय हा डाव्या हातानं लिहू शकतो का? नाही, ही कांट. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं नुजोनं त्याच्या प्रोजेक्टची उजळणी करण्यासाठी क्वेश्चन आणि आन्सर, दॅट इज कॉल्ड एज मराठीत प्रश्न आणि उत्तर, ही पद्धत वापरून त्याने त्याच्या प्रोजेक्टचा अभ्यास केलेला आहे. तो इथे ए आणि बी बॉक्समध्ये दर्शवले आहे. इथे मात्र एक लक्षात आपल्याला असं घ्यावं लागणार विद्यार्थी मित्र, बी बॉक्समध्ये पहा विद्यार्थी मित्र, वाक्याची सुरुवात कॅन या शब्दानं झाली आहे. कॅन हा जो शब्द आहे मराठीमध्ये शकणे किंवा शक्यता असणे यासाठी वापरला जातो. आपणही कॅन हा शब्द वापरून काही इंग्रजीमधले वाक्य बनवू शकतो. उदाहरणार्थ, मी पोहू शकतो, आय कॅन स्विम. मी लिहू शकतो, आय कॅन राईट. मी आय कॅन यूज मोबाईल. मी कॉम्प्युटर ऑपरेट करू शकतो, आय कॅन ऑपरेट द कॉम्प्युटर. त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे शब्द आपण इथे वापरू. शक्यता इथे दर्शवली जाते. इथे बी बी बॉक्समध्ये पहा, कॅन अ बुल मूव इट्स हेड? कॅन अ बुल मूव इट्स हॉर्न? कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हाइंड लेग्स? कॅन लायन्स फ्लाय? कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? या पद्धतीनं इथं सारे काही बी बॉक्समध्ये कॅन या शब्दानं सुरू होणारे प्रश्न विचारलेले आहेत. So dear students, we have studied here 2 pointers. The first point is related to the picture and second point is related to the question and answer method. Remaining activity or remaining points
will be discuss the next